आवाज बघा तुम्ही, एकदम खुसखुशीत अशा इथं आपल्या मठरी तयार झालेली आहे. कशी बनवली पटकन सुरुवात करूया. इथे आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये घालते मी अर्धी वाटी रवा. आता ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी मैदा मोजून घेतलेला आहे. त्यामध्ये घालूया आपण 1 चमचा अजवाईन म्हणजेच ओवा. ओवा हातावरती क्रश करून घालूया म्हणजे आपल्या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते. तर बघा ओवा मी व्यवस्थित असा चोळून घातला. यामध्ये घालते मी चवीपुरतं मीठ. मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामध्ये आता यामध्ये घातलेलं आहे मी 1 पळीभर तूप. इथं साजूक तूप घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे. आता घातलेलं तूप व्यवस्थित असं मैद्याला चोळून घेऊया. बघा हे सर्व तूप आपण व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या मैद्याचा जो आहे तो मुटका झाला पाहिजे. बघा मस्त असा मुटका तयार होतो आपल्या मैद्याचा. आता यामध्ये मी थोडं पाणी घालून व्यवस्थित असा घट्ट याचा गोळा मळून घेणार आहे. तर बघा थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. पातळ मळायचा नाहीये, जितका शक्य होईल तितका घट्टसर असा इथं गोळा मळून घ्यायचा. बघा इथं माझा मैद्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे. तर इथे गोळा मळून झालेला आहे. 10 मिनिटं याला झाकण ठेवून भिजून घेऊया. बघा 10 मिनिटांनी बघा मस्त असा गोळा भिजलेला आहे आपला. तर आता एक पोळपाट घेतलेला आहे इथं मी. याचा आता चपाती एवढ्या आकाराचा याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा. बघा मस्त असा मळून घ्यायचा. याला मऊ करून घ्यायचं व्यवस्थित असं पोळपाटावरती. हे बघा आणि व्यवस्थितच याला जितकं शक्य होईल तितकं याला पातळ लाटून घ्यायचं. तर बघा इथं मी बेलण्याने व्यवस्थित असं लाटून घेते. याला तेल तूप लावायची अगदी काहीच गरज नाहीये. मैदा असल्यामुळे याला काहीच गरज नाहीये तेल तूप लावण्याची. तर बघा जितका शक्य होईल तितका पातळ लाटून घेणार आहे मी गोळा. अगदी झटपट आणि इझी पद्धतीनं इथं आपण एक मठरीची रेसिपी बनवतोय. दिवाळीमध्ये तेच ते पदार्थ खाऊन खूप कंटाळलेला असतो. त्यासाठी वेगळं काहीतरी हटके म्हणून आपण इथं खुसखुशीत अशी मठरी कशी बनवायची ते पाहतोय. तर इथे बघा आपली पातळ पोळी लाटून तयार झालेली आहे आणि याला आता आपण व्यवस्थित मधोमध असं कट करून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला आपण व्यवस्थित असं कट करून घेऊया. दिवाळीमध्ये गोडाधोडाचे तेच ते पदार्थ नाही खाऊ वाटत, काहीतरी खुसखुशीत आणि जिभेला चव येणारी अशी आपल्याला पदार्थ आवडतात. तर त्यामधला सुद्धा हा एक पदार्थ आहे. इथे आपण सर्व लाटून घेतलेली पोळी याला व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि याचे छोटे छोटे असे पीसेस तयार केलेले आहेत. बघा आता याला जे कट करून घेतलेले काप आहेत तर याचे व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम टाईट असा याचा रोल करून घ्यायचा आणि एकदम समोर त्याचं टोक आहे तिथे आपण व्यवस्थित असं याला पाणी लावून याचं तोंड बंद करून घ्यायचं, जेणेकरून आपण हा पदार्थ तळत असताना हा तेलामध्ये सुटणार नाही. तर बघा याचा व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आणि पुढच्या टोकाला जे आहे ते थोडंसं पाणी लावून याचं तोंड बंद करायचं. तर मस्त अशी इथं मठरी आपली तयार झालेली आहे. बघा बाकीच्या मठऱ्या सुद्धा मी या पद्धतीने तयार करून घेणार आहे. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी इथं मठरी आपली तयार होते. बाकीची मठरी सुद्धा आपण तयार करून घेऊया. तर मी इथं एका गोळ्याची मठरी तयार करून घेतलेली आहे. बाकीचे 2-3 गोळे मी तयार केलेले आहेत. गॅसवरती मी मीडियम हीटवरती तेल तापत ठेवलेलं होतं. आता बघा इथं आपण जास्तीच्या मठऱ्या नाही तयार करून ठेवायच्या. एका गोळ्याच्या मठरी तयार झाल्या की लगेच तळून घ्यायच्या आणि मठरी तळत दुसरा गोळा लाटून घ्यायचा आणि त्या मठरी तयार करून घ्यायच्या. म्हणजे अशाने काय होतं आपला वेळही वाचतो आणि आपल्या मठरी सुद्धा एकदम झटपट तयार होतात. आता मठरी तळत असताना आपण मीडियम हीटवरती तळायची आहे. फुल गॅस करायचा नाही, कारण आपली मठरी खुसखुशीत सुद्धा झाली पाहिजे. त्यामुळे मठरी तळत असताना आपण इथं मीडियम हीटवरती मठरी तळून घ्यायची आहे. तर बघा इथं मठरी तळेपर्यंत मी दुसरी एक पोळी लाटून त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत. म्हणजेच आपलं काम ही फास्ट होतं आणि आपली मठरी पण झटपट तळून तयार होते. तर इथे बघा आपली मठरीची एक बॅच तळून तयार झालेली आहे. बाकीच्या मठरी सुद्धा आपण या पद्धतीने तळून घेणार आहे. तर बघा इथे माझ्या सर्व मठरी तयार झालेल्या आहेत. आवाज बघा तुम्ही. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत